खमंग खुटखुटीत अशी तिळगुळाची वडी. ही तिळगुळाची वडी अगदी खुटखुटीत असली ना तरीही तोंडात टाकताच पटकन विरघळते आणि मुख्य म्हणजे झटकीपट तयारही होते. संक्रांत येते, हळदी कुंकवाची तयारी आहे, वेळ नाही आहे, तेव्हा अगदी अर्ध्या तासात ही वडी तुम्ही करू शकता. सुरुवात करूयात. आता कुठलीही वडी किंवा लाडू म्हटले की योग्य प्रमाण हे हवंच. इथे ना मी 300 ग्रॅम तीळ घेतलेत, 100 ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं घेतलंय आणि 200 ग्रॅम गूळ घेतलाय. बघा, तीळ आणि खोबरं मिळून 400 ग्रॅम झालंय, तेव्हा त्याच्या निम्म म्हणजे 200 ग्रॅम आपल्याला गूळ घ्यायचंय. अगदी लक्षात राहील असं साधं सोपं प्रमाण आहे. आता सगळ्यात पहिले हे तीळ आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे. इथे ना हे मी बिना पॉलिशचे तीळ घेतलेत. शक्यतो पॉलिश नसलेलेच तीळ घ्या, म्हणजे वडी छान खमंग लागते. अगदी मंद आचेवर सतत हलवत राहायचे आणि हे तीळ आपल्याला छान खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचे. लक्षात घ्या, तीळ हे पटकन भाजले जातात, त्यामुळे सतत हलवत राहणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मग खाली करपू शकतात. साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता माझ्या हातालाही बऱ्यापैकी चटका लागतोय आणि तीळ बघा चटचट उडू देखील लागलेत ना. आता काढून घेऊया. एका ताटात हे तीळ मी काढून घेते आणि ना हे असे थोडेसे पसरवून ठेवायचे, म्हणजे पटकन गार होतील. तोपर्यंत आपण सुकं खोबरं भाजून घेऊया. इथे हे 100 ग्रॅम सुकं खोबरं मी घेतलं आहे. मी ना हे किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे, पण तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेतलं ना तरीही चालेल. थोडंसं खोबरं मी काढून ठेवलं आहे वडीला वरून लावण्यासाठी. अगदी मंद आचेवर सतत हलवत राहायचं आणि हे खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा रंग हलकासा पालटला आणि छान खमंग खरपूस दिसू लागलं ना की गॅस बंद करायचं आहे. खोबरं भाजायलाही तितकाचा वेळ लागत नाही, त्यामुळे सतत हलवत राहणं हे गरजेचं आहे. बघा, या रंगावर मी खोबरं भाजून घेतलं आहे. इथे आपले तीळ देखील गार झालेत. मिक्सरला फिरवून घेऊया. थोडे थोडे तीळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन पल्स मोडवर भरडसर फिरवून घ्यायचे. लक्षात घ्या, खूप असे बारीक दळायचे नाही आहेत. हे असं इतपत जाडसर मी फिरवून घेतलं आहे. याचप्रमाणे राहिलेले तीळ देखील फिरवून घ्यायचे. आता आपल्या घरात जर ज्येष्ठ मंडळी असतील ना तर तीळ अगदी बारीक फिरवले ना तरी काहीच हरकत नाही. खोबरं पण बघा छान खरपूस झालं आहे. आता हे देखील मिक्सरला फिरवून घेऊया. यामध्ये दाणे घ्यायचे असतील ना तर ते देखील तुम्ही घालू शकता, पण तिळगुळाची वडी आहे तेव्हा तिळाची चव ही प्रामुख्याने यायला हवी, त्यामुळे मी नाही घेतले. यामध्येच वेलदोडा आणि जायफळाची पूड घालायची. लक्षात घ्या, ही सगळी पूर्वतयारी अगोदर करून घ्यायची आणि मगच आपल्याला पाक करायला ठेवायचं आहे. एकीकडे ना हे असं ताटाला तूप देखील लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग एकदा का आपला पाक झाला ना की आपली गडबड होत नाही. आता पाक करण्यासाठी इथे कढईमध्ये 200 ग्रॅम चिरलेला गूळ घ्यायचा आहे. मी ना इथे हे 200 ग्रॅमचं फुलपात्र मापासाठी घेतलं आहे. गूळ व्यवस्थित असं चिरून घ्यायचा, म्हणजे आपला अंदाज चुकत नाही. इथे हा मी साधाच गूळ घेतला आहे, चिक्कीचा नाही आहे. गुळामध्ये आपल्याला अगदी 1-2 चमचे पाणी घालायचं आहे. आता हा गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे. हे असं सतत हलवत राहायचं आहे आणि हा गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे. साधारणपणे 2-1 मिनिटात बघा गूळ व्यवस्थित असा विरघळला आहे, पण अजून 1-2 खडे आहेत, त्यामुळे आणखी 1 मिनिट गूळ छान शिजवून घ्यायचं आहे. साधारणपणे 4 मिनिटं झालेले आहेत. गुळाला बघा छान फसफसून अशी उकळी येऊ लागली आहे ना. आता मात्र अजून पुढे गूळ शिजवायचा नाही आहे. गॅस बंद करायचं आहे आणि हे तिळखोबऱ्याचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. इथे मात्र अजिबात वेळ घालवायचा नाही आहे, भराभर हे हलवून घ्यायचं आहे. अगदी चमचाभर तूप घालायचं आहे आणि सगळं छान असं हलवून घ्यायचं आहे. हे असं वरून तूप घातल्यामुळे ना वडीला छान असं सुवास येतो तुपाचा. बघा, सगळं मी छान असं एकजीव करून घेतलं आहे. हा असा गोळा व्हायला हवा. आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया. हे ना जरा भराभर आणि गरम असतानाच करायचं आहे, कारण गार झालं ना हे मिश्रण तर अजिबात वड्या पडत नाहीत. असं हे वाटीने छान एकसारखं करून घ्यायचं आहे. वरून फक्त सजावटीसाठी खोबऱ्याचा कीस घालते. ड्रायफ्रूट्सचे काप घातले ना तरीही चालेल, अगदी काहीच नाही घातलं ना तरी काहीच हरकत नाही. एकदा वाटीने फक्त हे असं दाबून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हव्या त्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या. सुरुवातीला ना हे असं मधोमध कापून घ्यायचं, म्हणजे मग एकसारख्या वड्या पडतात. फक्त लक्षात घ्या, हे मिश्रण जरासं गरम असताना वडी पाडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, नाहीतर मग वड्या पडत नाहीत. एखाद्या धारदार उलटण्याने छान अशी खाच करून घ्यायची आणि बघा छान अशा वड्या निघाल्यात ना. अजून पण वडी थोडीशी गरम आहे, तरी पण आपण तोडून बघूया. बघा,
अगदी पटकन तुटली जाते आणि अजून गार झाली ना की छान खुटखुटीत वडी तयार होईल. अतिशय सुरेख होतात या वड्या आणि मुख्य म्हणजे झटकीपट तयार होतात. तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.